नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत लवकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही आता जस्ट मित्राच्या घरातून निघालोय आमच्या गावी जायला, दापोली, जे की इथून 54 किलोमीटर आहे. आणि मित्राच्या घराच्या बाजूलाच एक मंदिर आहे. मच्छर आणि इथं मच्छर लय खूप आहे. चावून चावून फोडले तयार झाले. वाजले 7, रात्री 1:30 वाजता पोहोचून आम्ही 6 वाजता उठले जायसाठी. गावाला पण सांगायचं काम आहे, तर आमच्या गावी कोण राहत नाही. तर बघूया काय हालत आहे पावसा पाण्यातून. तर घरच्या बाजूलाच एकदम शेती आहे मस्त वेगळी. आणि आमच्या गाड्या मित्राच्या घराची इथून इथे काहीतरी दोघातलं एक येईल, एक तर नाचणी आणि भात तरी का दोन्ही येते का ह्याच्यात? नाचणी एकाच ह्याच्यात मध्ये नाचणी आणि भात पण. तेव्हा आपल्या तिकडे 220 इकडे तर 220 चालवत आहे. 220 चालवतो मी कशेली बीच पासून. जाऊया पहिला आपण दापोली. आता आपण दापोलीच्या फाडीवर पोहोचलो. दापोलीची फाडी आहे आणि इथून जिथून बोट वगैरे लागते ते अजून पुढे आहे. तर आम्ही आता तिथे जाऊ. ही गाडी परत एकदा बोटिंगमधून जाणार. तरी दाबोलीची खाडी आहे, जी दाबोल डोपावर फेरी बोट आहे आणि कोस्टल रूटमध्ये पण पाहिजे. आणि तिकडे लोक काय काय बोटिंग करतात. आता इथं आम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल, कारण बोट गेले असेल त्या बाजूला. आता तिकडे बोट लागले, तिकडे बोट लागले. आणि आम्ही सर्वांनी कालचेच कपडे घातलेत, कारण आम्हाला आमच्याच गावी जायचं आहे. तर बोललं तिकडे जाऊन आम्ही डायरेक्ट भेटू. फक्त आम्ही मित्राच्या घरातून उठले, चहा नाश्ता फक्त केला आहे आणि डायरेक्ट निघालो. आता तिकडे जाऊन आम्ही मस्त फ्रेश वगैरे होणार, आंघोळ वगैरे करणार. त्याच्यानंतर मग परत मुंबईला जायचं आपल्याला. तर सगळेजण आता फेरीची बोट बघून टाकलेत आणि इथं असे बसले येण्यासारखे. आणि फेरी बोट आता तिकडून सुटले की इथं दिसते. अजून 10-15 मिनिटं. मित्रांनो, आपली अर्धा तासानंतर फेरी बोट आलेली आहे. आता इथे लागेल आणि इथून गाड्या टाकायच्या सीधा आतमध्ये. त्या गाड्या तिकडून आलेल्या तेवढ्या सगळ्या पहिल्या बाहेर निघतील. त्याच्यानंतर जी आपली गाडी आहे ती आपण आतमध्ये. आता तर सगळ्या गाड्या निघाल्याच बाहेर, तर आपण आपली गाडी टाकू. तर आतमध्ये आणून इथं पार्क केले, कारण वन साईड बाईक लागतात आणि जे मोठ्या गाड्या आहेत ते इथे मध्ये लागतील. तर आपण इथून तिकडच्या टोकावर जाणार. तर आपली बोट आता इथून निघाले, फेरी बोट. आणि याचा पहिला टाईम आहे. कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. माहिती मजा वाटते. बोट थोडीशी फास्ट चालले फेरी बोट. आणि इकडे गाड्या पण डोकूमोकू चालू आहे. एक नंबर वाटते. भरपूर वेळेला आपण असं फेरी बोटने आलोय, ते पण बाईक टाकून. ती पण हीच गाडी आज ॲक्टिव्हा आणले. मित्रांनो, फायनल आम्ही दापोलीला पोहोचलोय. आता गाडी भाव चालवते. आता दापोली देऊन आम्हाला मुंबईपासून निघाला फक्त 1-2 मिनिटं. पण आता पाऊस असं वाटतं की पडेल आता. शेवटी आम्हाला आमच्याच गावी पाऊस भेटला असं बोलतो. शेवटी आपल्या गावचं असं गाव आपलं कधी नाव नाही. छत्रपती शिवाजी महाराज.
फायनली आम्ही दापोलीला पोहोचलो आहे आणि बस स्टॉपच्या समोर आम्ही इथं नाश्ता करायसाठी थांबलो आहे. कारण तिकडून आम्ही फक्त मित्राच्या घरी चहाने फक्त खारी खाऊन आलेलो आणि आता लागले सर्वांना भूक. सकाळच्या नाश्त्यासाठी वडा उसळ मागवतात सगळ्यांना आणि हे सगळे भुकेले आहेत. हे अभिजिता परत अभिजिता हे अभिजिता पहिला खाऊन घेऊया. आपला 15 किलोमीटर लांब आहे. आपले वडा उसळ आलेले आहे. सर्वांनी एकच मागलं आहे वडा उसळ. ते पण एकदम गरम गरम. आता आंबे ठेव तिकडे. तिकडे जशी टेबलवरती आली नाही तसे खायला चालू केलं त्या लोकांनी. म्हणजे एवढी भूक लागली या लोकांना. हे अभिजिता थांब आम्हाला एकत्रच खायचं. तयारी करून ठेव. तयारी करून ठेव. वडा उसळ आलेले आहे. एकदम गरम गरम आहे. सात बोललो. हा सात. सहा झाले ना सहा. बरोबर इथं दोन. एकदम गरम गरम गरम. फायनली गरम गरम नाश्ता करून झाला. शेंबूड पण आलाय. एकदम झणझणीत वडा. तर आता दापोलीचा बस स्टॉप आहे आणि आता परत ऊन चालू झाला आहे. म्हणजे पाऊस यायचं काय नाव नाही घेत आहे. पाऊस पडणार आहे की नाही. आता वातावरण झालं होतं आणि आता एवढं वातावरण झालेलं पाऊस आहे तर आम्हाला वाटलं पडेल पाऊस पण नाही. एवढा मी रेनकोट वगैरे घेतला त्यासाठी. पंचू रेनकोट भिजला पण नाही. रेनकोट भिजला पण नाही. मेन म्हणजे जसं जसा डिक्कीमध्ये ठेवला ॲक्टिवामध्ये. मित्रांनो आपल्या ॲक्टिवाचा टायर पार्टचा पंक्चर झालेला. आता जस्ट पंक्चर काढला आहे. जवळजवळ 800 किलोमीटर नंतर ॲक्टिवाचा टायर पंक्चर झाला. पण खूप चालवले बाई ॲक्टिवा. 800 सुरत किती चालले टोटल? 917 किलोमीटर होती. अजून 400 किलोमीटर चालवायची आहे तिला. अजून जवळजवळ इथून 250 मुंबई 280 किलोमीटर चालवायचे अजून. 1000 क्रॉस करणार. तर आता आपण गावतला मी ते कापड बघतोय वाईट. सो फायनली आपण आपल्या वाडीत पोहोचलोय. मी बसलो 932 किलोमीटर करून आता आमच्या गावी. आणि आमच्याकडे एक ॲक्टिवा होती तो एकदम कोलमंत्र घेऊन गेला. पण आम्ही आता ते मंदिर आलं आणि एक डिक्कीला गेला आहे 12वीला आणि एक गेला ॲक्टिवा घेऊन कोलमंत्र. आणि आम्ही आता एकच गावात एक मित्र आहे. सो आला आहे आपलं घर. ओ बँड बंजीच्या वाटतं काय माहिती. तो फायनली आपण आपल्या घरी पोहोचलोय आणि हा मंदिर आहे. तर जे घरातलं काम वगैरे आवरलं सगळं. कारण इथे पूर्ण कुत्र्याने घाण वगैरे केलेली. आतमध्ये कचरा वगैरे काढला आणि आता जस्ट वरती
गलत होतं तिथं कापड वगैरे मारलंय आणि आमच्या एकाच्या मित्राची विकेट ऑलरेडी पडली आणि 2-3 तास मस्त कामं करून झोपून जेवून वगैरे आता आम्ही चाललोय मुंबईला. उद्या कामावर पण जायचं सर्वांना. तर इकडे हा बॅग वगैरे बांधतोय, तिकडे अजून एक बॅग बांधायचे. आमचं सामान मध्येच राहतो. पावसाचं वातावरण अजिबात काय नाही. जेव्हापासून आम्ही मुंबईवरून निघालोय कायच पाऊस नाही. नाही आता घरच्या बाजूलाच मंदिर आहे. तो फायनली 4 बाईक झालेत. अजून एक जण खेळला भेटणार आहे आणि तो जिक्सीवाला पण आला आहे जो वेल्यूमध्ये गेलेला. खेकडे आणत होते पण या बाईकमध्ये खेकडे येतात अर्धे. रेल्वे मुंबईसाठी जायला वाजले जवळजवळ 4 वाजा आलेत. बघूया किती टाईम लागतो जायला लागतो. तर दुखायला लागलं. तर जेवढे आम्ही फिरायला गेलेलो पब्लिक तेवढी सगळ्या गाड्या आता इथं रेडी आहेत. हा चिपळूणला होता तो त्याच्या घरातून आला आहे. डायरेक्ट आम्हाला आता हायवेला जॉईन झालं आहे केरला. बाकी सगळ्यात पहिला आम्हाला चहा पिवायचं. चहा पिऊ त्याच्यानंतर मग फ्रेश होतं. केरला पहिला चहा ब्रेक घेतलेला आम्ही पण सगळ्यांना चहाची प्यायला पाहिजे. कॉफी आलेली आहे. मी ना काय विसरवला. प्रतीकची पिऊन पण झाली वाटतं. प्रतीक या गोष्टीत फास्ट आहे. गाडीवर बसायची इच्छा आहे तुला. शेडवरून कॉफी पिल्याच्या नंतर एवढं फ्रेश वाटत होतं की डायरेक्ट आपण येऊन वाकणला पोचलो. हे लोक अजून हा पेट्रोल एकदम एमटीवरती आलो. पेट्रोल टाकायचं पेट्रोल किती लांब होता. सो फायनली करण्याला पॉईंट इथं पोचलो. ते माझ्या लय पुढं होते. हा मग पाहिजे काय. सो हा आमचा डेलीचा स्टॉप आहे. आम्ही गावावरून मुंबईला जात असेल तर आम्ही जास्त करून इथं थांबतो कारण इथून जो व्ह्यू पॉईंट दिसतो जो कर्नाळा गड आहे तो एक नंबर दिसतो. कधी पण आलो तरी आम्ही कधी पण इथंच नाश्ता करतो. तर माझ्या आधी हे लोकांचं सगळं नाश्ता वगैरे झालं काय वगैरे माझ्यापासून चहा पियाला सगळं लगेच निघालेच सगळे कारण वाजलेत 9. 11पर्यंत पोहोचायचं. फायनली वैश्रीनगरला पोहोचलो आहे. आम्ही 2 जण आलो आहे. अजून आमची अर्धी पब्लिक यायची बाकी आहे. राहुल वगैरे आणि जस्ट इथून घर आमचा 2 मिनटावरतीच आहे. तर टोटल किलोमीटर बघा गेले तर किती झाले रे. 1176 किलोमीटर. ट्रिप एकदम सक्सेसफुल. कोणालाच काही झालं नाही, कोणाला त्रास नाही. फक्त बसून बसून वाट लागले. आता अजून एक जण आला. अजून एक दुसरा पण आला. 4 झाले. राहुल गेला तर एक जण गेला. ट्रिप सक्सेसफुल आणि हिने खूप साथ दिली. ॲक्टिवाने फुल तिचा घामटा काढला. फुल खेचली तरी पण काही टेन्शन नाही काय नाही. फक्त एक टायर पंक्चर झाला तो पण दाखवली. एवढं तर ठीक आहे. 1170 किलोमीटरला एक पंक्चर ठीक आहे. मध्ये असे कुठं बंद नाही पडले काय ना पडले. भेटूया.